पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं। नथुराम गोडसे सोबत फडणवीसांची तुलना केली। नथुराम गोडसे यांनी जशी शांत डोक्याने महात्मा गांधीजींची हत्या केली, अगदी तसं शांत डोक्याने देवेंद्र फडणवीस हे भांडण लावतात असं म्हणत आता त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषद त्यांची पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांची तुलना नथुराम गोडसे सोबत करण्यात आली। नथुराम गोडसेने जशी शांत डोक्याने महात्मा गांधीजींची हत्या केली, अगदी तसंच शांत डोक्याने देवेंद्र फडणवीस भांडण लावतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने काय भूमिका घेतली जाते आणि काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात। तर फडणवीस हे शांत डोक्याने भांडण लावतात आणि बाजूला होतात असं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये उमटण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नेमकं काय उत्तर दिलं जातं हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। भाजपची प्रतिक्रिया, येणारी जी प्रतिक्रिया असेल ती महत्त्वाची असेल, कारण आता काँग्रेसनं भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलेला आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केलेली आहे। शांत डोक्यानं महात्मा गांधीजी यांची नथुराम गोडसेने हत्या केली आणि अगदी तसंच शांत डोक्यानं देवेंद्र फडणवीस भांडण लावतात अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। तर आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा पलटवार केला जातो, काय प्रत्युत्तर दिलं जातं आणि काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर राज्याच्या राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना नथुराम गोडसे सोबत केलेली आहे। नथुराम गोडसेने जशी महात्मा गांधीजींची शांत डोक्याने हत्या केली, तसंच शांत डोक्याने भांडण लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हणत जोरदार हल्लाबोल केलेला आहे। देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा नथुराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला, तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत हे भांडणं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।